कर्जत तालुक्यातील रेल्वे उड्डाणपुलासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडे केली आहे। कर्जत तालुक्यातील मध्य रेल्वेवरील रेल्वे फाटक बंद करून येथे होणाऱ्या उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या पेक्षा जास्त मोबदला मिळावा, तसेच प्रकल्पग्रस्त कोट्यातून प्रत्येक बाधित कुटुंबातील एका पात्र वारसाला रेल्वे विभागात कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे। भूसंपादनामुळे कोणाचे निवासस्थान बाधित होत असल्यास त्यांचे योग्य पुनर्वसन करून सर्व नागरी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कर्जत तालुक्यातील रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या निर्णयाचे स्वागत करून महेश भगत यांनी बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यात। संपादित होणारी जमीन बागायती व सुपीक असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच जमिनीवर अवलंबून आहे। जमीन संपादित झाल्यामुळे हे शेतकरी भूमिहीन होणार असून त्यांच्या शाश्वत भविष्याचा प्रश्न निर्माण झाला। दरम्यान महेश भगत यांनी खासदार बारणे यांच्याकडे या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून रेल्वे मंत्री आणि संबंधित रेल्वे बोर्डाकडे ही मागणी लावून धरावी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी भावना महेश भगत यांनी व्यक्त केली। यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष शिवाजी कराळे, भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, नेरळ, माथेरान।